तुझ्या 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 रूपाचं चांदन. आजपासून तू कामाला लागायचंस. तुला जे काही करता येईल ते कर. आम्ही पूर्णपणे सूट देतो तुला. काय बी झालं तर ह्याची दारू सुटलीच पाहिजे. आयसक आयसक हे बघती काय? दारू सोडवायची म्हणजे बघायला नको होय. हे आधीच सांगतो तुला, आपल्याच्यान दारू सुटणार नाही. हा आणि आई साहेबांनी विचारलं तर 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 त्यांना सांग कमी केली म्हणून. त्यांच्याशी खोटं बोलू? वय बोलायचं, दुसरा इलाज नाही. म्या खोटं बोलले तर आतून माझं मन मला खात राहील. म्या नाही बोलायची. खाऊ देत, मला नाही काय फरक पडत. लगेच पाप बीप लागत नाही तुला. आजपर्यंत एकदा तरी खोटं बोलली असेलच ना व. त्यामुळं या येड्याला बी खोटं बोलायचं. नसल जमत तर तालीम कर, पण खोटं बोल. त्यापेक्षा ते म्हणतात तर सोडून का नाही देत? कारण हिच्यामुळं माझी दारू सुरू झाली आणि बंद बी होईल ते हिच्याच मुळे. जवळ ही दारू बंद करत नाही तवर दत्ता दारू पितच राहणार. एवढी पिणार की एक दिस दारूपायी स्वतःचा जीव टाकणार. हेच पाहिजे होतं ना हो तुला? तुझ्या समोर बसून दारू पिणार आणि आतनं स्वतःला जाळून घेणार. घे बघ आता. दत्तगुरु, दत्तगुरु दत्ता साहेबांना सांभाळ. ते उठ सूट मरणाची भाषा करतात. मला माहिती आहे त्यांचा भूतकाळ खूप खूप विचित्र होता. मजा येत असेल ना तुला? बोल बोल, अजून कसा त्रास करून घेऊ स्वतःला? बोल. खूप जखमा झाल्यात त्यांना, पण त्यांना मी अशा अवस्थेत नाही बघू शकत. दत्तगुरु, दत्ता साहेबांबद्दल माझ्या मनात जे काही आहे ते तर तुम्हाला माहीतच आहे. या घरात आल्या दिवसापासून ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. माझ्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. माझी इज्जत वाचवली. इतक्या सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्यासाठी केल्या. त्यांनी केलेल्या उपकारांची परतफेड करायची. आई म्हणते दारू सोड. तुझ्या पायीच मी दारू प्यायला लागलो आणि तू म्हणशील तवाच म्या सोडणार. तोवर म्या पिणार. तुला भारी वाटतंय तोवर पिणार. दत्तगुरु, व्यसन त्यांचा घात करते. त्यांना जाळ्यात ओढून घेते. पण मला त्यांना बाहेर काढायचं आहे यातून. त्यांना माणसात आणायचं आणि त्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या पाठिंब्याची गरज आहे दत्तगुरु.
मला ताकद द्या. दत्ता साहेबांचं व्यसन सोडवायची ताकद द्या मला दत्तगुरु. महेश्वरी, मला ना तुमचं गणितच काय कळना झालंय. नाही म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे. बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात ही आधी आपल्या घरापासूनच करायला पाहिजे. दत्तानं दारू सोडावी म्हणून नक्षत्राला त्याच्या मागं लावलंय तुम्ही. हे काय मला पटना झालं. का जशा आम्ही बाई आहोत तशी ती नक्षत्रा बी आहेच की. दत्ता जर का आमचं ऐकतो तसं तिचं बी ऐकल. नाही, मला नाही वाटत. दत्ता तुमच्याशिवाय कुणाचंच ऐकत नाही. हो, दत्तावर सगळ्यात जास्त अधिकार तुमचा आहे आणि त्याच्या मनात बी तुमच्याबद्दल खूप आदर आहे. तुम्ही सांगितलं ना तर ऐकल बी तो. बरं नक्षत्रा, मला जरा अवघडच वाटते. एका बाईसाठी काय बी अवघड नसतं. आम्हाला बी बघायचंय दत्ता आमच्या शिवाय कुणाचं काय आणि किती ऐकतोय ते. पर नक्षत्राच का? कारण तिच्या हाताला आमच्या हाताची चव आहे म्हण. इतकी वर्ष ज्याला आम्ही आमच्यापासनं एक इंच बी दूर नाही ठेवलं, जो पोरगा आईनं दिलं तरच खायचा आणि प्यायचा, आज त्योच पोरगा नक्षत्राने बनवलेला चहा पितो, तिनं बनवलेला नाश्ता करतो. माणसाच्या आवडीनिवडी बदलतात महेश्वरी. तेच पार खायचंय आम्हाला. नक्की सरस कोण आहे? आम्ही की नक्षत्र? पर हे समज करून काय साध्य होणार आहे? दत्ता सपनात बी तुमच्या संग दुसऱ्या कुणाची तुलना करू शकत नाही. त्याची तुमच्यावर किती माया आहे ते त्यानं पावलं पावली दाखवून दिलंय. मग हे खरं खोटं करायची काय गरज आहे? खरं खोटं करावं लागतं. जेव्हा आपलं क्वार आपल्यापासून दूर जातं तेव्हा आईच्या काळजाला किती त्रास होतो हे तुम्हाला नाही कळायचं. इतक्या सहजासहजी आम्ही त्याला नाही सोडू शकत. आम्हाला बी बघायचंय नक्षत्रात आणि आमच्यात काय साम्य आहे ते. हेच विचारतोय की हे समज कशा पाहिजे? कारण एका म्यानात दोन तलवारी नाही राहू शकत. माणसं जोडायची असतील तर विचारांची, भावनांची देवाणघेवाण करावी लागते.
पण आम्हाला तसंच काहीच जाणवायला लागलंय. कशावरून? दत्तानं नक्षत्रावर आलेला चोरीचा आळ उडवून लावला. गॅस पाईप फुटायच्या वेळेला बी तिला वाचिवलं. त्याचीच भरपाई की काय म्हणून दत्तावर झालेले वार नक्षत्रानं स्वतःच्या पाठीवर झेलले. पारड झुकतय प्रतापराव, पारड झुकतय. म्हणजे दोघांमध्ये काही? माहित नाही, पण तसं काही न हो एवढीच इच्छा. कारण तसं काय बी झालं तरी ते यशस्वी होणार नाही. कारण दत्ताला प्रेमाचा शाप आहे. जो कोणी दत्ताच्या प्रेमात पडल त्याची आणि दत्ताची नासधूस व्हायला येळ लागणार नाही. त्या उपर बी दत्ता कुणाच्या प्रेमात पडला किंवा कुणी दत्ताच्या प्रेमात पडलंच तर तरी बी आम्ही गप बसणार नाही. लय सहन केलं साहेब. तुम्हाला सांगतो, त्यो दत्ता आणि महेश्वरी पाटील ज्यावर माज करतायत ना, ते आधी आमचं होतं. दुधाचं पॅनल आमचं होतं. समद हिसकावून घेतलं तर पाटलाने समद पळकावून घेतलं आमचं. आमच्या फादरला बी फसवलं. लय लय वांगाळ वागले साहेब ते. अरे मग तुम्ही काय हातात बांगड्या भरल्या होत्या का? ठोकायचं एकेकाला, असं ठेचून काढायचं, त्यात लायकीचे आहेत ते. अहो मोरे साहेब, तो बी प्रयत्न केला होता आम्ही. चला आमचे फादर दिल्लीत अडकलात ना व. दिल्लीत काय करतात ते? जेलात शिक्षा भोगतायत. शिक्षा भोगतात वय? काय गुन्हा केलता? त्याने आमच्यातल्या एकाला पोचवला, मग आम्ही बी त्याच्यातल्या एकाला डायरेक्ट ढागात पोचवला. त्याची शिक्षा भोगतायत आमचे फादर. मर्डर हित आणि शिक्षा दिल्लीत? ते लोकांनी फगस्त सांगायला हो. आमचे फादर कुठं आहेत हे फक्त आमासनी ठाव आहे. जोवर आमच्या फादरचा बदला आम्ही पूर्ण करत नाही तोवर आम्ही शांत बसणार नाही. त्या पाटलाच्या खानदानाचा विनाश करायचा आहे आम्हाला. गेलेली समधी जागीर परत मिळवून जोवर फादरच्या पायावर टाकत नाही तोवर यो भावानी शांत बसणार नाही. मग त्यासाठी त्या दत्ताचा आणि त्याच्या खानदानाचा मोडदा पाडायला लागला तरी चालेल आपणास. समजा या सगळ्यामध्ये म्या तुम्हाला मदत केली तर? तर त्याचा उशाप आमच्याकडे हाय. दत्ता आमचं शस्त्र आहे, आमचं हत्यार आहे. इतक्या सहजासहजी दुसरं कोणाच्या हातात नाही लागू देणार आम्ही. आणि दत्ता बनलाय तो फक्त त्याच्या आईसाठी. एखाद्यावर आपला हक्क गाजवावा महेश्वरी, पर इतका बी नाही की त्यानं त्याची घुसमट होईल. तसा बी दत्ता आपला पोरगा. प्रतापराव, कोण सख्ख कोण परक हे जर का बघत बसलो असतो ना आपण, तर आज दत्ता जे काही बी आहे तो घडलाच नसता. तर मला एक सांगा, ती नक्षत्र इथं आल्यापासनं दत्तामध्ये काय वेगळं जाणवलं
नाही जाणवलं असेल तर आम्हाला बी सांगा, आम्हाला बी कळू दे तुमचं असं डाव टाकण्यामागं नेमकं काय राजकारण आहे. त्या माणसानं आमच्यावर नुसतं बोट दाखवलं तर त्याचा मुर्दा पाडला होता त्यानं. नाही नाही, काय बी झालं तरी तरी अशा दत्ताला आम्ही नाही सोडू शकत. हे आपल्याला दिसलं, पण खरं कारण वेगळं असू शकतं. तुमच्यावर बोट उगारलं म्हणून दत्तानं त्याला संपवलं असं आपण धरून चालू, पर त्या माणसानं नक्षत्राच्या आबरूवर हात टाकला म्हणून त्याला संपवलं असेल तर. महेश्वरी, पाखरं मोठी झाली ना की त्यांना उडू द्यायचं असतं. तुम्ही जो विचार करताय ना तो तुमच्यासाठी आणि दत्तासाठी घातक आहे. तू म्हणशील तशी समधी मदत करायला तयार आहे म्या. मला बी दत्ताबरोबरचा हिसाब चुकता करायचा आहे. तुझी जागीर मी तुला मिळवून देईन, पण त्यात माझा फायदा काय? फायदा? मोरे साहेब, ज्या दिवशी आमचे फादर त्या वाड्यात त्या खुर्चीवर बसतील ना त्या दिवशी आमच्या ताब्यात जेवढी मालमत्ता असेल त्यातले 25% तुमचे. आणि ह्यो भवानीचा शब्द आहे. 25%? फिक्स करून टाका मग. जमतंय की? तटलंय कुठं? दारूची शपथ घेऊन तुला हा मोरे सबूत देतो, या अख्ख्या गावावर तुझी सत्ता असेल आणि त्या खुर्चीवर तुझा बाप असलेला असेल. आता काय बी झालंय तरी त्या दत्ताला सुका सोडायचं नाही. आता एकच ध्यास, दत्ताचा इनास. कोणी किती बी म्हणलं तरी आम्ही आमच्या दत्ताला आमच्या हातून नाही घालवू शकत. जीवापेक्षा जास्त जपलंय त्याला. म्हणून म्हणतोय त्याच्याकडे माणूस म्हणून बघा, शस्त्र म्हणून नाही. आज तुमच्या एका हाकेवर तो उभा असतो कारण त्याच्या जीवात तुमच्याविषयी कळवळ आहे. तो बी माणूस आहे, त्याला बी भावना आहे, त्याला बी त्याचं आयुष्य आहे. त्याच्या आयुष्यावर, त्याच्या प्रत्येक श्वासावर आमचा अधिकार आहे. दत्ता जगतो फक्त त्याच्या आईसाहेबांचा. उद्या तो दुसऱ्या कुणासाठी जगायला लागला तर काय त्याचा जीव घ्याल का? हा, जीव घेईन, जीव घेईन. दत्ता फक्त आमच्या छत्रछायेखाली राहायला पाहिजे. तू इथं काय करायलेस? तुमचं दत्ता प्रेम ऐकत होतो. त्याच्यावर जेवढा जीव लावताय त्यातला 1% जरी माझ्यावर लावला असता ना आज ही वेळ आली नसती तुमच्यावर. जिबेला जरा आवर घाल. त्योच घालत आलोय आज पातूर. तुम्हाला काय वाटतं? मला कधी वाटलं नसल माझ्या आईसाहेबांनी माझी विचारपूस करावी, मला काय हवं न ग ते बघावं. पण नाही, जन्माला आल्यापासून ऐकतोय तर फक्त दत्ता दत्ता आणि दत्ता. आज त्यो तुमच्यापासून लांब जायला लागला याची जाणीव झाली तेव्हा तुमचा जीव कासावी झाला ना. पण मी भी लिहून देतो तुम्हाला, तुमची ही भीती खरी ठरणार. त्यो दिस दूर नाही जेव्हा दत्ता दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेमात असेल आणि तुम्ही कोमात. आम्हाला बी तेच बघायचं. आणि कले, तुला तुझ्या आईसाहेबांना समजाया अजून 10 जन्म घ्यावे लागतील.
कोणाची पातळी किती आहे हे लवकरच समजेल. तू जाळ टाकत राहा आणि म्या ते खेचत राहतो. बघू कोण जिंकतंय ते.